श्री गणेशाय नमः. ओम नमो जी केशवा, नारायणा याहो माधवा, गोविंदा हे वैकुंठरावा, ग्रंथी गोडवा भरावा. जय जयाजी कमलावरा, भवसागरिया साह्यकरा, वारावे दुरित दुराचारा, उच्छेदन करा दुष्टांचे. सद्गुरु तुमचे स्मरण करिता, भवपाश तुटती तटतटा, गजगणिका अजामीळ पतिता, तारिले स्मरता तुम्हासी. संत गर्जती नाम दुर्लभ, नामीच बसला पद्मनाभ, नामीच गवसे आत्मा स्वयंभ, साधन सुलभ नामते. मनुष्य जन्म भाग्ये मिळाला, द्या हो नाथा सद्बुद्धीला, घडवा सदाचार सद्धर्माला, गुणदोषाला पाहो नये. ऐकिती तव ख्यातीसी, तू वश्य प्रेमळ भक्तासी, नाम परिपाठी अहरनिशी, भक्तापाशी तिष्ठतसे. तुझे उपकार ते अगणित, मी तो पायिकयः कश्चित, माझे पाशी सटरपटर संचित, गाठी प्रत्युपकारार्थ काही नसे. मागील तरंगात देवनाथांनी, रघुजीसी कथिली बोधवाणी, मग दक्षिणेसी जाती पर्यटणी, येती हिंगणीसी सुभेदाराच्या. पुढे दयाळनाथ ही हिंगणीसी, पातले गुरुनाथ दर्शनासी, देवदयाळ कीर्तनी नगरजनासी, पर्वणी अपूर्वशीला भली. द्रौपदी वस्त्रहरणाचे, ये धावत कृष्णाबाई धाव्याचे, अनुपम कीर्तन दयाळनाथांचे, हिंगणीसी साचे जाहले. अविस्मरणीय त्या कीर्तनानंतरिक, तेथून दयाळ पातले पवनारी, श्री देवनाथ भिक्षे निघती शनिवारी, अयाचित मंदिरी पातले. अयाचिताचा नागपुरी मोठा मान, तैशीच त्याची महती महान. जे कोणी करीती नागपुरी आगमन, हाजरीने स्थान गौरविती. अयाचिता देवनाथासी अत्यादर, परी वाटे रूढ रिवाजानुसार. नाथांनीही करावा कीर्तन गजर, देवासमोर निमंत्रणाविना. गोविंद राम गोविंद गजरी, भिक्षा आली अयाचितद्वारी. भिक्षेत जाहले भजन मंदिरी, नाथ निर्विकारी निघाले. देवासमोर श्री महाराजांनी, हाजरी न दिली रिवाजाप्रमाणे. खंत वाटली अयाचित मनी, बोच बोलुनी दावीते. मनाचे अहंपण आडवे आले, तेच वैखरी प्रकट जाहले. नाथांनीही मनोगत ओळखिले, प्रत्युत्तरी बदले देवनाथ. इतर हरदास गायक कलावंत, देती हाजरी उदरनिर्वाहार्थ. आम्ही फकीरते स्वानंदीरत, शुद्ध प्रेमात बद्धते. जरी आपणासी मम कीर्तन आसक, तेथ कैसे आयास प्रयास. विनविता मानणे मानापमानास, ते भक्ती धर्मास शोभेना. हरिकीर्तन भजनी कैसे मी तूपण, भेदभावे नरजन्मी अधःपतन. नरजन्माचे खासे भूषण, ते प्रेमळपण भुलू नये. चहू वेदांचे असेल अध्ययन, वा सर्व कर्मी असे कला निपुण. वा सकळ शास्त्रात असेल प्रवीण, प्रेम विनया विनव्यर्थते. भक्ती रंगले चित्त तेथंज शांती, पूर्ण परिपाका ते पावते भक्ती. तेथ भगवत भावची सर्वाभूती, वेगळी स्थिती जाणेना. तेथची शांती क्षमेचे सुशीलपण, एकात्मभावाचे ते प्रेमळपण. एक शांतिमय प्रीती अनन्य, साक्षात्कारी साधूपण आगळे. कोण मोठा कोण लहान, हा विचारही मृगजळा समान. जगती प्रेमळ एक तो जनार्दन, वेगळेपण मरण जाणावे. यः कश्चित ती गोवळ बाळे, रानटी वानरे तैसी अस्वले. तयासीही भगवंते पूजिले, तेही पूज्य जाहले हरिरूप. भक्ती विना ज्ञान वेदांत कर्म धर्म, तेथ सुटते परमात्म प्राप्तिवर्म. वेगळेपणी धर्म चिठरे अधर्म, धर्मासी भ्रम नागवितो. मनी न धरावा निंद्यवाद, सदा परस्पर हो प्रीती संवाद. नातरी घडती नाना प्रमाद, तो दुःखद भक्तिभावा. त्यात आपुला तो गृहस्थाश्रम, तेथ अवश्य आदरातिथ्य धर्म. हरिभक्त सन्मानाची हौस उत्तम, कुपथ्यासम अभिमान तो. या परी अयाचितासी प्रेम संवाद, साधुनी निरसिती मी पणवाद. परतले नाथजी अत्यानंद, भिक्षा सुखदती घेवोनी. देहाभिमानाची विचित्र करणी, कैसी भ्रष्टवी सज्जना कारणी.
गर्दभ भारवा हे सुवासी चंदनी, कदापि न जाणी सुवासा. तैसेच भक्ती विना विद्यावंत, भारवाहकची ज्ञानी मिरवित. जैसा किडावसे कोशा आत, राहती बंधनात मी पणी. ऐशा विचारी बैसले नाथ, तोच हिंगणीचे सुभेदार येत. सद्गुरुनाथांचे दर्शन घेत, वृथाभिमानी प्रश्नार्थ पुसतसे. सुभेदार वदती नाथ कृपाळा, सर्व सांगती आवरा चाळा. धुवावे चंचळ मनाच्या मळा, तरी सुफळा हो साधना. सर्व साधू संत वृथा हे सांगून, कधीच न घडविती देवदर्शन. नाथ समर्थ जरी म्हणविता आपण, हरिदर्शन तत्क्षण घडवावे. आम्ही आमुचे कुळकुळाचारी पवित्र, नाना परी पूजा विधीत व्यग्र. राहुनी ठेवितो श्रीपदी चित्तैकाग्र, ग्वाही समग्र अंतरीचे. म्हणून आमुचा पहा भाव शुद्ध, मंत्रोपदेशे करावे प्रबुद्ध. साधनी आहोतची आम्ही सिद्ध, दर्शन बोध घडवावा. गुरुजवळीचे ज्ञान लाभा सघन, उपदेश घे होनी दीन. पुढे उपदेशे चढतो वृथाभिमान, करी अवहेलन श्री गुरुचे. कुणी म्हणती आम्ही शास्त्री याज्ञिक, कुणी म्हणती अग्निहोत्री पाठक. कुणी सांगती पदव्या उपाधी अनेक, म्हणती श्रेष्ठ सात्विक गुरुहुनी. जगती ऐसे धनिक ज्ञानिक, अर्थप्राप्तीची ओढ रात्रंदिनी. सद्गुरुसी उपेक्षिती खोट्या मोठेपणी, म्हणविती ज्ञानी गुरुभक्त. याच विचारी नाथ हसले स्वमनिक, कठीण किती मना घालणे गवसणी. तरीही हा सांगे उद्दाम अभिमानी, गर्वाची कहाणी कोण करी. धनज्ञान मान गर्व कुलक्षणी, सद्गुरुसी ठरवी मूर्ख अवगुणी. साधू संता तेही उन्मत्त उपहासुनी, दोष तुझांचे रात्रंदिनी पाहतसे. जे संत सज्जन सद्गुण राशी, ते नित्य झगडती मनोवृत्तीसी. तयाही अनिवार मन हे भ्रंशी, मन सर्पदंशी भयंकर. काहीच जीवनी नसता उपासना, सुभेदार करी जल्पन वल्गना. एकाग्रतेची यासी काय कल्पना, न मिळे ती धनश्रीमंती नेक. ऐसे जाणुनी नाथ वदती सुभेदारा, तुमचे खांदी असे दरबारी वस्त्रा. ते जर तारी उपरणे द्यावे मम करा, कोणत्याही विचारा न करिता. म्हणती नाथ सुभेदाराकडे पाहुन, उपरणे न मोलाचे देवदर्शनाहुन. ना तरी बोट बोट तुकडे करून, आणावे वचन ऐकावे. तुकड्या तुकड्याचा उभा आडवा, धागा वेगवेगळा करावा. मज जवळी गठ्ठा आणून द्यावा, दाविल देवा त्याच क्षणी. निश्चित जाणा मम हे वचनाक, उदयिक यावे गुंड्या घेऊन. पुनश्च सांगतो शर्थ होता पूर्ण, घडविन दर्शन देवाचे. रात्रौ सुभेदार पातले सदनाक, उपरण्याचे केले तुकड्यांना. एकांती बैसला तंतु साधना, हो विचारी नाना गुंतावळा. अतियत्ने गुंतान उकलिला, थकुनी सुभेदार झोपी गेला. तुकडेही न झाले दिवस संपला, सुचेना तयाला काहीही. उगवला दिवस जाई व्यवहारी, सद्गुरु आज्ञा राहिली अपुरी. सुभेदारा कीर्तना माझी रात्री, पुसती निर्धारी नाथजी. उपरण्याचे तुकडे झाले काय, धाग्यांची उकल साधली काय. संपूर्ण चाहले की नाही कार्य, निस्संदेह मतप्रिय द्यावे मज. सुभेदार म्हणे नाथ क्षमस्व, दुष्कर अतिते कर्म आम्हास्तव. वस्त्रधाग्याची ती उकल गोव, कठीण सर्वस्व साधावया. ऐकोनी सुभेदाराचे उत्तर, वदती सर्वांसमक्ष सद्गुरुवर. बढाई सांगणे सोपे साचोकार, करणे कुळाचार नभे हरिभक्ती. गुरुभक्तीत होता अतितत्पर, भजनावस्था राहे निरंतर. हा मार्ग नेटोपाटी चालणे निर्धार, सहजेची सार नरपावती. एकाग्रता नभे जिभेची वळवळ, ती तो जीव जिव्हाळ्याची तळमळ. सुप्रसन्न उत्कट अनुभव प्रांजळ, नभे खेळ आत्मप्रौढीचा. नरजीवन ते अखंड वसन, गुंफिले आडवे उभे धागे सघन. स्वानुभव सुखाची तेथ गोडी गहन, प्रकृती तनमन एकात्मते. आत्मारामी घडता एकाग्रपण, पुलकित देह हो आनंदी जीवन. तन मन बुद्धीचे चाले मंथन, तुटे अभिमान बेडीती. होवोनी सबाह्यांतर मंथन, वृत्ती धाग्यांचे होते पिंजण.
विषयी विरक्ती भक्ती जागुण लाभे शुद्धपण पवित्रता. त्या शुद्ध सत्वाचे हा केसरिसा देव तत्क्षण प्रगटे आपसा. अर्जुनाचे संशय निरसना जैसा विश्वरूप सहसा जाहला. गुरुमंत्र दीक्षा वा साधन शिक्षण त्याचेही आगळे महिमान. अगणित पुण्याची ती आत्मकूण निवारण ते महादोषांचे. कर्म आणि त्याचा नेमस्तक्रम यांचा जेथ घडे अपूर्व संगम. तेथ मंत्र दीक्षा लाभे अनुपम परम उपरम योगाचा. देहवस्त्राचे व्हावे आकलन तरी वृत्ती धागे हे उकलती पूर्ण. विषयी गुंतागुंत भावानुकूल पूर्ण होवोनी मंत्राधिष्ठान लाभे. मंत्रोपदेश हे भवहर साधन नवल चमत्कार तो नभे जाण. प्रयत्ने प्रत्ययाचे घडे उपासन आग्रह आपण धरू नये. मंत्रोपदेशी भावे सेवामय मंत्रोपदेशी होणे विनयी शुद्ध काय. मंत्रोपदेशी निगर्वी मनोविजय तो व्यवसायची स्वहिताचा. मंत्रोपदेशी सद्गुरुसी शरणागती सद्गुरु देवाशी ती अनन्य प्रीती. मंत्रोपदेशी सावध जीवन पुरुषार्थी अगतिक स्थिती नुरेती. मंत्रोपदेश नव्हे ती स्वार्थ साधना मंत्रोपदेश नव्हे दिखाऊ मीपणा. मंत्रोपदेश नव्हे नारळ विडा दक्षिणा अखंड गुरुचरणा भक्ती ती. मंत्रोपदेश नव्हे इष्टभोग प्राप्ती भोगांची ती योगात परिणती. नित्य संसार संगी निस्संगता ती प्रपंचा परमार्थी विलीनता. मंत्रोपदेशी एकात्मता सहृदय गुरु शिष्यांतरीचा प्रेम विनिमय. तपसंस्कार तो अनुपमेय चमत्कार सिद्धिमय बाजारना. शिक्षण संयमी सम्यक ईक्षण आंतरिक मळांचे ते निर्दारण. सत्सद्विवेकाचे जागरण प्राप्ती क्षण क्षण जिव्हाळ्याची. सत्वसामर्थ्याचे दूरदृष्टीपण तयाचे नाव सुसंस्कारी शिक्षण. ज्ञानविज्ञानासह आत्मविकसन अखंड ध्येयोपासन ते. शिक्षण नभे एकांगी विचारण एकाग्रपणाचे ते शतावधान. तरीच सारासारी संतोष विचक्षण ते सावधपण नित्याचे. एकच कार्य घाण्या भोवती फिरणे ही रीत प्राणिया आंधळेपणे. असंख्य जीवन पैलूंच्या कोंदणे एकाच वेळी रमणे नराक. शिक्षण नवे पुस्तक पाठी भार तो सावधपणाचा मुकुट सुंदर. ते कंकण हातीचे पुरुषार्थपर षड्रिपूंची माघार वेळोवेळी. या परी कीर्तनी श्रीदेवनाथ सकळा सांगती गुरुमार्गरीत. भावमय वाणीने बोधिती स्वहित प्रेमे रंगवीत रंगुनी. सुभेदार तई लागले पायी म्हणे दावाजी सत्पथ मोक्षदायी. अपराध क्षमा करा आततायी सदय हृदयी तारावे. सुभेदाराचे श्री वरदहस्त ठेविती नाथ करीती कृतार्थ. तो स्वानुभवे आनंदी होई उल्लसित पुनः पुन्हा जडवीत पायी शिर. सद्गुरु हृदय निखळ प्रेमळ प्रबळ वरदायी करकमळ. अंतर्बाह्य पापांचे क्षालन समूळ अमंगळाचे मंगळ श्री गुरु. असो बाळासी ते काय कळते तयासी ती क्षुधा मातृस्तनी दाटते. सद्गुरु आई तैसीच पान्हावते स्फुरोनी वाहते झरझरा. या परी सलीला लहरी उसळती सूक्ष्म बीजा पोटी महातरू फोफावती. वाढते संचली बीज गोडी सुस्वादी गुरुकृपा ही चरिती भरतसे. सद्गुरु कामधेनु वत्समी बोधरसने भरे गुरुप्रेमी. अविश्रांतरमता गुरुसेवा करमी स्वानंद पान्हा नामी नाथांचे. एरवी मज मूढा काय ज्ञानक हा ग्रंथ करता गुरुनाथ आपण. मज तो बोलणे चालणेही कठीण वेंधळे अज्ञ बाळ हे. सद्गुरुची जाहला स्वये सहृदय सद्गुरुची हृदय भावही होय. ग्रंथावसानी करी अहंकार शून्य प्रज्वाली ज्ञानमय प्रदीप. आता पुढती ऐकावे चरित्र सुंदर आठवावा विठ्ठलपंत कारंजेकर. जयाचे मनी देवदयाळ मत्सर स्मरावा प्रकार आष्टीचा. तोच विठ्ठलपंत कारंजेकर विख्यात राजाश्रयी कीर्तनकार. आला नागपुरी धंद्या खातर होता मत्सर डंखमनी. मनी म्हणे देवनाथांनी आष्टित मज उपहासिले कीर्तनात. आता नागपुरी लावुनी शर्थ लाजवू कीर्तनात तयासी. म्हणूनी विठ्ठलपंत ये नाथद्वारी
म्हणे आपण दोघेही या राजनगरी, करू कीर्तनासी हरिमंदिरी, दावू काव्य कुसरी कीर्तनी. ज्याचे काव्य आणि कीर्तन कला, आवडेल श्रोते जनमानसाला. तैसेच जो करी अधिक कीर्तनाला, ही विजयमाला तयाची. नाथ म्हणती तै विठ्ठलपंता, कीर्तन पैशा प्रतिष्ठे करिता. अथवा करणे परोपदेशा करिता, ते वाटे मळीनता मनाची. कीर्तन नव्हे अमुचा उदरधंदा, करीतो ते निजसुख स्वानंदा. कला कौशल्य मनोरंजन वा विनोदा, जाणे ना हरिबंदा तयासी. अमुचा बाणा निस्पृह फकिरी, तेथ धनमानाची नसेच जिकिरी. उदर भरणाची त्यात नसे जंजिरी, आमुच्या फकिरी बाण्यात. या उपर तुझी मर्जी जैसी, तेथ गाऊ कीर्तनी हरिनामासी. परी कीर्तनी म्हणावे स्वकवनासी, इतुकीच पैजेसी शर्थती. दुसरे दिवशी जागेश्वर मंदिरी, पंत पैजेचा प्रारंभ करी. आपणची पहिले कीर्तन करी, दावी कला कुसरी कीर्तनी. कीर्तनाचे आव्हान स्वीकारिता, होत दयाळाचे स्मरणनाथा. म्हणून पवनारहून दयाळनाथा, साथी करिता पाचारिले. निरोप सद्गुरूचा दयाळनाथा ते, मिळता पोहोचले नागपुरी वेगिते. रात्रौ कीर्तनारंभा कराया ते, आज्ञा दयाळा ते जाहली. बघता कीर्तनात नाथ दयाळ, नवल वाटते जना ते सकळ. म्हणती धन्य गुरुशिष्य सार्थ सुफळ, प्रेममय केवळ गुरुभक्ती. श्रीदेवनाथा श्री दयाळनाथ, शोभती हरिहरा परी कीर्तनात. स्वानंद सोहळ्याच्या रंगात, कीर्तन शर्यत सुरू हो. पंतही रंग भरती तोलाचा, अपार उत्साह तो श्रोतियांचा. हो नाथ मुखे वर्षावसी ब्रह्मरसाचा, आनंद रसपानाचा आगळा. श्रीनाथ स्वयंसिद्ध शीघ्र कवी, स्फुरे समयोचित कविता नवनवी. दावी अपूर्व काव्य कला लाघवी, जनप्रभावी थक्कते. एक मासभर ऐसाची अखंड, चाले कीर्तनाचा शर्यत फड. पंत तैसे नाथ झुंजार फक्कड, लाविती कीर्तन वेड जनाक. परी एक महिना भरला पुरता, ओसरली पंतकाव्य सरिता. सरली पूर्व विरचिता कविता, लागली चिंता पंतमनी. स्वरचित कवन म्हणावे कीर्तनी, तुझांची कविता न म्हणावी कोणी. ऐसे ठरले होते पैजे प्रमाणी, पंत म्हणून सचिंता हो. काही दिवस करून कविता, पाठ करावी रात्रौपर्यंता. परी ऐन कीर्तनात विवेचिता, विस्मृती म्हणता होतसे. या परी 4-8 दिवस, पंत कसे तरी निभविती उदास. परी तेणे बाधाये कीर्तन रंगास, ते श्रोतृवर्गास जाणवे. श्री सरस्वतीचा वासनाथ वदनी, तेथ काव्य उणीव कैसी वचनी. सहजोद्गार प्रकटती काव्य होनी, नाथ करणी अगम्यती. पंतही थकले काव्यही थकले, निजबोधा विन कीर्तनही लाजले. मीच शुद्ध विद्वान वादही गळाले, प्रबोधन थांबले अभिमानी. पंत हारले नाथ कीर्ती गाजली, नाथ कंठी विजयमाला पडली. गर्वाचे कारण ती अहंता थकली, हार आली पंतासी. ऐशा परी पंत हो पराभूत, तेणे अधिकची मत्सर दाटे मनात. मनी म्हणे तो दयाळाची साथ, सुरंगनाथ कीर्तनाचा. दयाळासीही नवनवीन कविता, तत्क्षणीच होती मुखोद्गता. मनोहर तो सुस्वरे साथ करिता, वाहवा देवनाथा लाभली. नेणे देवनाथांचे सामर्थ्य अद्भुत, नकळे सद्गुरु कृपेची मात. देहासक्तीने होतचे सुखदुःख प्राप्त, क्रियेसहित आटत गुरुकृपे. इकडे अविद्या मत्सरी पंत ढवळले, आशा तृष्णांचे धागे भडकले. कोल्हे कुई करीत मी पण लोभी उठले, क्रोध पशु खवळले मदगज. मदांधा कोण करील उपदेशा, चित्तशुद्धी विना ये अंधदशा. जेथ नुरत भक्तीच्या उल्हासा, वाव आत्मसंतोषा नुरतसे. नाथ विजयाचा मत्सर उठता, हंत प्रज्वलित करी द्वेषचित्ता. घात कराया ते दयाळनाथा, मनी कपटा संचरिले. वाढता ग्रासे जई तमोगुण, तयाचे कोण करील निवारण. भ्रमचक्री कलहाच्या सापडून, करी अधःपतन स्वकर्मी. सुटते चाडती सात्विकतेची, सरते शक्ती अहं रिपुनाशाची. वृथा चावटीने पापक्षालनाची, बुद्धी स्फहिताची संपते.
कपटी कुविचारे ग्रासले पंत, पसरला मत्सरी झंझावात. दयाळनाथांचा कराया घात, तमी अधर्म प्रवृत्त हो. सद्गुरु भक्तासी जो वैर धरीक, त्याचा नाशची हो परोपरीक. गुरुभक्त पडेना उघडा तिळभरी, संकटी साह्य करी गुरुनाथ. असो पंत कपटाने दयाळनाथा, पाचारित पान सुपारी करिता. धाडिला निजशिष्य निमंत्रणार्था, कपट दयाळ समर्था ना कळे. दयाळ मनी म्हणे निष्कपट, पाहतील पंत आपुली वाट. म्हणून तातडी निघत झटपट, गुरुवाज्ञे भक्त श्रेष्ठ पातला. दयाळ शिष्य तो आज्ञांकित, गुरुवाज्ञे विना कोठे न जात. परीनाथ दंग होते पूजे अर्चेत, निरुपाय होत दयाळा. तरी बाहेरुनीच वंदिले गुरुपाया, पंताकडे जाण्या निघत हृदया. तोच नाथ धनी हाकारिती तया, पुसती कोणे ठाया दयाळ. भयभीत सकळ मंडळी जाहले, गोंधळात अवघेही पडले. काय सांगावे कोणा न कळले, धीर धरुनी बळे सांगती. म्हणती पंतांचे आले निमंत्रणा, गेले पान सुपारी घेण्या. ऐकुनी कपट जाणवे नाथ मना, उठले पंत सदना जाण्यासी. म्हणे विठ्ठल पंत करील घाता, उघडेची सोवळ्यानी मार्गी पळता. देवनाथ महाराजा तैसे पाहता, जनी सर्वथा नवल हो. तिकडे पंत मुक्कामी दयाळ पोहोचले, वरवर स्वागत नाटक झाले. पंतांनी उत्थापन देऊन बसविले, समीप आपुले दयाळा. गोष्टी झाल्या औपचारिक, मग पंत मागविती विडे तबक. तबकी तयार विडे सुबक, लाविला वरख तयावरी. दयाळे एक विडा उचलिला, निजमनी गुरुनाथार्पण केला. दयाळे मुखी विडा घातला न घातला, तोच पोहोचला गुरुधनिक. धावतची आले दमतो भरला, पातले समीपनाथ दयाळा. माने वरलाथ हाणिती प्रबळा, विडा पडला तो भूतळी. उचलिती विडा तो श्री गुरुवर, उघडिता दिसे विड्यात शेंदूर. दयाळा बेसूर कराया क्रूर, कृती जना समोर दाविती. कडकडले मग नाथ सक्रोध, काय म्हणू कपटिया तुझ कुशब्द. दुष्टमतीने धजला कराया उच्छेद, आता लागले वेध काळाचे. दुखविले ती मम प्राण अधमा, हो गणे पाप आता दुष्कर्मा. म्हणून लाथा बुक्यांनी नराधमा, ठेचिले वरमा वरमा दाबुनी. विभळत खाली पडला कारंजेकर, मार मारिता सुटला शापशर. जळजळीत ऐकता शब्द प्रखर, पंत थरथर कापतसे. आरक्त नेत्र तो महारुद्र वदला, तव कवने कीर्तने ठरतील विफला. अंती पावशील ब्रह्मराक्षस पदाला, निर्धन भिकेला लागशील. देवनाथांची वाणी कडकडे, विठ्ठलपंताचे उरधडधडे. चोहीकडे पाहत तो फडफडे, पडले साकडे अनिवार. मोठमोठ्याने पंता क्रंदत, धावून धरी श्रीदेवनाथ पद. उशाप मागत शरणागत, वदती नाथ शक्यते. आमची निर्भय चालतैसे बोल, निघती शब्द वा पडत पाऊल. ते कधीच न मागे येई निष्फल, शाप शब्द अटळ जाणावे. करणीचा भरणा देऊनी नाथ, निघती तोच कुणी येई संत. कोणीही तया लागी नोळखत, परी देवनाथ त्या जाणती. सदा राम विरक्त होते सद्गुरु पंताचे, प्रकटले अकस्मात तेथ प्रेमाचे. प्रेम उसंबळले निज शिष्याचे, विप्ररूपे साचे प्रकटले. सदा राम सद्गुरु भवभयभंजन, विठ्ठलपंत जरी कुकर्मी कृतघ्न. तरी तयाचे करावया संरक्षण, सदा राम दया घन धावले. सद्गुरु ती मायक नवाळ, निजाभिमानी निज स्नेहाळ. पुत्र कृतघ्न होती अमंगळ, कुमाता खळ कधीच नोहे. सदा राम विनविती सद्गुरुनाथा, क्षमा करावी दोषिक पंता. जन्मोजन्मी ती आपुली मित्रता, काय जगता जाणती. कलियुगी अनेकदा यापूर्वी, आपण दोघेही जन्मलो या भुवी. ऋणानुबंध हे स्वानुभवी, एकची सद्भावी पंथतो. तुम्ही आदि नारायण शंकर, अमुचा नेहमीचा शेषावतार. अनादिकाळापासून निरंतर, सोबत परस्पर राहिली. संतते सन्मार्गी लाविती जना, संस्कारिती भावे सत्वगुणा. क्रोधातही ज्ञानी करीती अज्ञाना, दुष्कृती परपीडना करू नये. म्हणून देवनाथ ते अत्यंभुत,
आष्टीपासूनची हकीकत सदा रामगुरुसी सांगत दाविती दुश्चित्त पंताचे श्रीनाथ पुढती वदती अमुची वाणी कधी न मागुती परी या पुले दर्शनी हर्षित चित्ती पंतांसी शांतीपूर्ण क्षमा करी जीवनी या पुढे क्षेम राहिला परी देहांती हा पिशाच होईल याचा एक पुत्र हरिभक्त होईल तोच उद्धरील उशापे बाकी प्रपंचाची होईल वाताहत ऐकोनी रडे तो विठ्ठलपंत नाथ फरफर ओढुनी त्या व्रत जडवीत सदा रामपदी विठ्ठल गर्वा परमार्थ न कळला कधी न सुटले आसक्तीला जैसा गाढवा मागे सदैव फिरला पंडित मिरविला तरीही तैसा शब्द ज्ञान बोलली वाचा अखंड परी सद्वृत्ती लीनता आवड मार्गन अनुतापाचा लभला उदंड म्हणून परपीड तत्पर राहिला पंत धरित श्रीनाथांचे पायक मागत कीर्तनासी नाथपद्य नाथ म्हणती कीर्तनी होशील तन्मय तरीच काव्य स्मरेल हे या परी विठ्ठल कारंजे कराचा दंडुनी वारिला गर्वतयाचा पंतही गौरव करी नाथांचा वर अभयाचा लाधला धन्य संता होणे शरणागत अंकित होवोनी प्रार्थने विनत तयाची चिंता वाहे संत चित्त माय बापा परी संत सांभाळिते संतची कृपे देती परमार्थ गोडी संत संगती देई परमार्थ आवडी सत्कर्म तैसी सद्वासना जोडी जया नावडी सद्बुद्धी संत स्मरणी उघड हो मन धरितो भावे संत चरण सत्संगाचे किती गाऊ गुण मी तो मळीन मंगळ सद्गुरु शिष्याचे घडता मिलन फिरता शिरीवर हात पूर्ण पतित ते होती परमपावन पूज्य म्हणून संतते सूर्या पुढती तो अंधकार कैसा लपून राहील घोर तैसी प्रपंच पातके संता समोर पवित्र निर्मत्सर होताती सज्जनाची छाया प्रेमाची कली माझी तो आसरा एकची संत वाटिका ती समाधानाची अतृप्त दीनाची प्रसन्नता बाळपणी जळे माता पित्यांनी धुतली काया मळ झाडोनी पुनरपी कश्मळे भरता दाटुनी धुणार न कोणी संताविना म्हणून विनवितो सद्गुरु राणा न पहावे मम गुणदोषांना विषयी अपराधी मी नाना अधर्म वर्तना लालचावे माझ्या समान नीचाची संगती हे तो लांछन गुरुनाथा प्रती परीनाथ दयाघन कृपावंती ठेविले पदी विनटोनी मी तो नित्यची अधर्म करता प्रवृत्तीने हो अति उन्मत्ता आळशी परी कार्य गर्वधरिता अभिमानी दुश्चित्ता रात्रंदिनी दीनोद्धरण हे संता भूषण संतची करीती पतिता पावन मी मळीन परी गुरुकृपा पूर्ण म्हणून स्फुरण ग्रंथा लागी जळो जळो मम पूर्ण अभिमान अवघा धर्म कर्म ज्ञानाभिमान अभिमानेची कठोर कृतघ्न वेष्टिले बंधन विषयांचे मनोहरनाथ अहो गुरु गोविंदा घालितो लोटांगण शरण त्वत्पदा ठेवा मस्तकी हाता वरदा चालवा नाथ कथा गोडीने गुरुभक्ता कवचा परी गुरुभक्ती गुरुसेवा रूपते शस्त्र हाती यमदूतही तेथे पाया लागती इतरांची गती कायती गुरुभक्तीचे स्वानंद उड्डाण अंगी शांतीचे दिव्यवसन काया भाव शुद्ध करी गुरुभजन सत्व समाधान गुरुध्यानी श्री हनुमंताचा अवतार श्री देवनाथ धनी दातार त्याचे चिंतनी उद्धार निरंतर सुख स्वानंद स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी अपवित्रा पवित्र करी सुख कर गुरुभक्ता इह परत्री पंचविंशति तरंग गोडहा इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्री देवनाथ लीला लहर्यां पंचविंशति तरंगः श्री गुरुनाथार्पणमस्तु सद्गुरुनाथ महाराज की जय।